अनुराग कल्याणच्या 50व्या वर्धापन दिनाच्या तिसऱ्या पुष्पात मध्यंतरानंतर सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत। आज आपला तिसरा दिवस। 50 वर्षानंतर 3 दिवस अविरत कार्यक्रम करणं, रसिकांपुढे कार्यक्रम सादर करणं, हा 50व्या वर्षाचा अनुरागकडनं केलेला सन्मान। या सन्मानासाठी आणि या 50व्या वर्षासाठी बरेच जणांचं सहकार्य लाभलं। 50 वर्षाची वाटचाल ही साधी सरळ नव्हती, खूप उतार चढाव पण होते, आनंदाचे क्षण होते। आणि हे सर्व करत असताना ज्यांनी साथ दिली ते सोबत होते। सर्व प्रकारची मदत ज्यांनी उभी केली त्या सर्वांनाच इथे बोलवणं किंवा येणं शक्य नाही, पण काही प्रातिनिधिक स्वरूपात जी मंडळी आज आपल्या सोबत आहे त्यांचं कौतुक, त्यांचा सत्कार आणि त्यांचे 2 शब्द हे आजच्या दिवशी होणं अपरिहार्य आहे। आणि त्याकरता मी संस्थेचे अध्यक्ष मेघन गुप्ते यांना मी इथे आमंत्रित करतो की त्यांनी आजचे जे आपले अतिथी आपल्यासोबत आहेत आणि संस्थेचे संचालक जे आपल्यासोबत आहेत त्यांना सर्वांना घेऊन रंगमंचावर यावं। श्रीयुत मेघन गुप्ते अध्यक्ष अनुराग कल्याण, नितीन कर्णिक चिटणीस सेक्रेटरी, अरविंद सरपरे खजिनदार, सुधाकर बोरसे सर शारदा मंदिर पदाधिकारी, आर.डी. पाटील सर मुख्याध्यापक व पदाधिकारी शारदा मंदिर संस्था, डॉक्टर प्रदीप सरवदे डॉक्टर यांनी PhD केलेली आहे नाट्यशास्त्रात आणि प्राध्यापक आहेत मुंबई विद्यापीठात। त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। विजय भानू हे दिग्दर्शक आहेत, तेही आज आपल्यासोबत उपस्थित आहेत। त्यानंतर अभिजित गायकवाड हे निर्माते आहेत, तेही आपल्यासोबत आहेत। मेघन काकांबरोबर जे संस्थापक सदस्य असतात असे एक सदस्य उदय वैद्य हे आपल्यासोबत आहेत। आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची चळवळ आणि सगळ्या कलाकारांना धरून ठेवणारे, सगळ्या संस्थांना एकत्र बांधणारे असे शिवाजी शिंदे हेही आपल्यासोबत आहेत, त्यांचंही स्वागत। संस्थेबद्दल थोडस, 20 जून 1974 रोजी संस्थेची स्थापना झाली। ही स्थापना त्यावेळच्या तरुण आणि नाटकासाठी तळमळ असणारे असे 4-5 जण एकत्र आले। त्याच्यापैकी 3 इथे आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत, मेघन गुप्ते, अरविंद सरफरे, उदय वैद्य। गांधी बंधू पण येणार होते पण ते आज उपस्थित नाहीयेत आपल्यासोबत। आणि आज 50व्या वर्षी पण ही लोक आपल्यासोबत आहेत, स्टेजवर आहेत। ही खूप मोठी गोष्ट आहे आणि 50 वर्ष अविरत ही चळवळ सुरू आहे। अनुराग कल्याण बाल विभाग सुरू करणारा ही पहिली संस्था अनुराग, जी ठाणे जिल्ह्यात तिने बालनाट्य ही चळवळ सुरू केली आणि आज कंटिन्युअसली सुरू आहे। यात खूप चांगलं यश अनुरागने मिळवलंय। कलाकार घडवणं, बाल कलाकारापासून मोठ्या कलाकारापर्यंत तो घडवत नेणं ही सोपी गोष्ट नाही आणि ह्याच्याकरता कुठल्याही प्रकारचे शुल्क अनुराग घेत नाही। नाट्य विभाग अनुरागचा आहे। राज्य नाट्य स्पर्धेतही अनुरागने दिमागदार कामगिरी केलेली आहे, दरवर्षी ती करते आहे। संगीत विभागाचा आज ह्या कार्यक्रमानंतर पुढचं सत्र संगीत विभागाचं आहे। भारतभर आणि भारताच्या बाहेरही अनुरागने त्याच्या कर्तृत्वाने स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग बनवलेला आहे आणि हाच प्रेक्षक वर्ग आणि हीच दाद अनुरागला प्रेरित करत असते आज 50व्या वर्षी कार्यरत राहण्याची आणि यापुढे मोठी झेप घेण्याची।
अनुरागच्या शिरपेच्या एक मानाचा तुरा अजून एक खोला जाणार आहे. त्याची अनाउन्समेंट मी नाही करत, अध्यक्ष करतील. तर मी परत एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं इथे आपण स्वागत करूया. शिवाजी शिंदे, जसा मी मगाशी उल्लेख केला, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत कल्याण विभाग. हे 50व्या वर्षानिमित्त स्मृतिचिन्ह मान्यवरांना अनुरागतर्फे दिलं जात आहे. त्यानंतर बोरसे सर, सुधाकर बोरसे, शारदा मंदिर शाळा पदाधिकारी. आर.डी. पाटील सर, मुख्याध्यापक व पदाधिकारी, शारदा मंदिर. डॉक्टर प्रदीप सरवदे, मुंबई विद्यापीठ प्राध्यापक. श्रीयुत विजय भानू, त्यांचे बरेच चित्रपट आणि विशेष करून जगदीश खेबुडकर यांच्या कथेवरती आधारित त्यांचेच चित्रपट यांनी दिग्दर्शित केले, जसं गौरी, अनोळखी, पाटलाचं पोर. त्याच्यात अभिजित गायकवाड हे निर्माते आहेत. अनोळखीचे हे पिक्चर त्यांनी, आणि विशेष म्हणजे दलित पॅन्थरचे शहर प्रमुख आहेत डोंबिवलीचे, त्यांचंही स्वागत. उदय वैद्य हे संस्थापकांना स्मृतिचिन्ह आहे, आजच्या दिवसाची आठवण आहे. संस्थेचे चिटणीस, सेक्रेटरी, यांचंही स्वागत. त्यांनाही स्मृतिचिन्ह मेघन काकाने द्यावं विनंती करतो. अरविंद सरपरे, संस्थेचे खजिनदार. खजिनदार व संस्थापक हा दुर्मिळ योग आहे. असा योग फार कमी जणांना किंवा कमी जणांच्या नशिबात येतो की 50 वर्ष एका संस्थेची स्थापना, त्याची सेवा आणि त्याचा 50वा वाढदिवस. अशी मैत्री तुमची राहणार का? 52 वर्ष एकत्र कॉलेजच्या पहिली जी एकांकिका होती ती कॉलेजमध्ये सादर केली आणि आजही या रंगमंचावर, आता त्यांचं वय किती असेल ते तुम्ही समजून घ्या, आज ते या रंगमंचावर आपल्यासमोर आहे आणि अजून 25 ते 30 वर्ष अशी सेवा करणार आहेत. अरविंद काकांना विनंती करतो की मेघन काकांना त्यांनी स्मृतिचिन्ह द्यावं. मी उपस्थितांना 2 शब्द संस्थेला शुभेच्छा देण्याची विनंती करतो.
सर्वप्रथम शिवाजी शिंदे, नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे रसिक प्रेक्षक आणि कलावंत मित्रांनो, 50 वर्ष अनुराग संस्थेला झाली. त्यापैकी 45 वर्ष ओळखणारा मी साक्षीदार या संस्थेचा आहे. मी 75 साली कल्याणमध्ये आलो आणि 79ला मी जेव्हा माटोमा वर्कशॉपला रेल्वेत सर्व्हिस करत होतो आणि सेकंड शिफ्ट करून मी रात्रीच्या वेळेस तिकडनं जेव्हा रिटर्न येत होतो, परत येतो, लोकलमध्ये मला एक गोंगाट दिसला 10-15 लोकांचा, कलावंतांचा. त्यात मेघन गुप्ते होते, अरविंद सरपरे आणि बरीचशी कलावंत मंडळी होती. तर मी कोणाला ओळखत नव्हतो, पण म्हटलं एवढा काय गोंगाट चाललाय, सगळे नाचतात आहे, गातात आहे. ठाण्यावरनं हे लोक म्हणजे लोकलमध्ये आले होते ट्रेनमध्ये आणि मी माटुंग्यावरनं आलेलो होतो. पण मला काही कळेल ना काय एवढा गोंगाट काय चालला. मग मी तिथे एकाला विचारलं, बाई सगळं काय आहे काय म्हणणं. आणि म्हणे अनुराग नाट्य संस्था आहे कल्याणची. आणि तेव्हा कल्याणमध्ये थिएटर नव्हतं, त्यामुळे हे लोक राज्यनाट्य स्पर्धा करायला ठाण्याला जायचे गडकरी रंगातला. आणि ठाण्याला हे लोक जिंकून आलेली होती. तेव्हापासून मी अनुरागला ओळखतो, तर आजपर्यंत ओळखतो. म्हणजे 45 वर्ष मी स्वतः साक्षीदार आहे या अनुरागचा. आणि 45 वर्ष मी त्यांचं कार्य बघतोय. जे विविध उपक्रम केले, बरेचसे कलावंत त्यांनी घडवले आणि सामाजिक कार्य पण त्यांनी बरेचसे केले. ते अशी नाट्यसंस्था चालवणं, त्यांना टिकून ठेवणं, ही जोडगोळी अरविंद सरपरे आणि मेघन गुप्ता आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांना मी खरोखर धन्यवाद देतो. आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की शतायुषी हो, ही संस्था शतायुषी हो. धन्यवाद. पाटील सर. सर्वांना नमस्कार. खऱ्या अर्थानं आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत अनुरागला. त्याबद्दल मी गुप्ते सर आणि त्यांचे सहकारी यांचं मी शारदा मंदिर संस्थेच्या वतीनं मी म्हणजे अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो. आमच्या शाळेपासून अनुरागची सुरुवात आहे आणि हे नातं 50 वर्ष टिकलंय. एक लक्षात घ्या की सख्खे नातेवाईक देखील एवढे वर्ष आपलं नातं जपून शकत नाही आता सध्याच्या काळात. आणि दुसरं वैशिष्ट्य एक असं आहे की विनामूल्य सेवा देणं. आज खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाला ज्या आनंदाची, हास्याची आवश्यकता आहे आणि ते फुकट देत आहेत. खऱ्या अर्थानं सर आपण समाजाची एक वेगळ्या पद्धतीने आपण अनुरागच्या माध्यमातून सेवा करताय आणि या सेवेचं मोल कोणी करू शकणार नाही. आणि आजच्या काळात मी तर म्हणतो की नाट्य, कलावंत आणि हे व्यासपीठ, रंगमंच याची खरी किंमत लोकांना कोरोनाच्या काळात कळली. मग लोकांच्या हातात जी पुस्तकं मिळाली, जी काही नाटकं पाहिली, लोकांनी जगण्याची उमेद दिली आणि खऱ्या अर्थानं लोक जगली. अशी कला आपण जी जोपासताय, हा वारसा कल्याणमधले अनेक लोकांनी तुमच्याकडनं घ्यावा आणि तो पुढे चालावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या कार्यासाठी तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. उदय वैद्यांनी मी विनंती करतो आणि सर्व पाहुण्यांना विनंती अशी आहे की आपल्याकडे वेळ तसा खूप कमी आहे, कारण पुढचा पण कार्यक्रम घ्यायचा आहे. त्यामुळे 2 मिनिटं मोजून बोलाया. नमस्कार. रंगमंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि आमच्या छोट्या छोट्या मित्रांनो, माझ्यासाठी हा फार मोठा दिवस आहे. त्याचं कारण या अनुरागच्या सर्व प्रवासाचा मी फार जवळनं साक्षीदार आहे.
नाटक कशाशी खातात हे माहीत नसलेला माझ्यासारखा माणूस हा नाट्यसंस्थेत येतो आणि या कलाप्रांताशी इतका एकरूप होतो. हे सगळं घडलं ना ते एका माणसामुळे घडलं आहे. माझ्या मागे उभे आहेत ना मेघन गुप्ते, या मेघन गुप्ते नावाच्या एका माणसामुळे हे सगळं घडलं. मला आठवतोय, तो दिवसही आठवतोय अजूनही खूप चांगला, की एक दिवस मेघन कोणाच्या तरी बरोबर, माझ्या एका ओळखीच्या मित्राच्या बरोबर, ऍक्च्युली छोटूच्या बरोबर, फणसे नावाचे आमचे एक कॉमन मित्र होते, तो छोटू ह्याला माझ्या घरी घेऊन आला. कशासाठी? तर जसं आत्ताही मेघन जे काम करतो ना ते फार मोठं काम आहे, ते म्हणजे कलाकार गोळा करायचं काम करतो. अगदी लहानपणापासून छोट्या छोट्या मुलांपासून, त्यावेळेला छोटी मुलं नव्हती, आमच्यासारखी कॉलेजमधली मंडळी होती. आणि एक दिवस अचानकपणे त्या फणसेच्या बरोबर मेघन माझ्या घरी आला. मेघनला मी ओळखत नव्हतो, मला मेघन ओळखत नव्हता. आणि त्याने सांगितलं की अशी आमची संस्था काढायची आहे, आमचा विचार चालू आहे. आर्केटीची मंडळी होती, मेघन, अरविंद हे आर्केटीचे लोक होते. तर आमच्यात तू येशील का? अरे म्हटलं मला काळीचं कळत नाही यातलं, मला घेऊन काय करणार आहेस तू? तो म्हणे काय प्रश्न नाही, मी आहे ना. हे मी आहे ना ते अजूनही बोलतो. 50 वर्ष या त्याच्या मी आहे ना मी ही संस्था चालली. आणि खरं सांगतो म्हणजे नाटक शिकवण्यापासून आणि आम्हाला याच्यात तयार करण्याचं सगळं काम मेघनने केलं. ही संस्था 50 वर्ष चालण्याचं क्रेडिट, सगळ्यात जास्ती क्रेडिट हे मेघन गुप्तेला आहे. त्याच्यामुळे ही संस्था चालली. आणि खरंच सांगतो सगळ्यांनी खरंच त्याचं कौतुक करण्याची गरज आहे. नाहीतर 50 वर्ष संस्था चालत नाही आणि मराठी माणसांच्या तर कधीच चालत नाही. कोणतेही वाद न होता, अप अँड डाऊन झाले असतील, खालीवर होतं, दॅट इज ओके. पण अप अँड डाऊन असताना सुद्धा अत्यंत काय म्हणतात त्याला, नेकीनी ही संस्था आणि प्रत्यक्ष कित्येक वेळेला पदरमोड करून, कारण आपल्या नाट्यसंस्थांकडे कधी पैसे नसतात. आमच्या इकडे त्यावेळेला नव्हते. आम्ही तर सगळेजण लोअर मिडल क्लासमधून आलेलीच मंडळी होतो. आणि त्याही वेळेला पैसे कसे उभे करायचे पुढच्या प्रयोगासाठी हा नेहमीचा प्रश्न होता. आणि आजही या प्रश्नाशी मेघन झुंजत असतो, हे मला माहिती आहे. बऱ्याच वेळेला तो स्वतःच्या खिशातनं टाकत असतो आणि प्रयोग करत असतो. पण हे सगळं करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर 3 दिवसाचा 50व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम सादर करणं ही छोटी गोष्ट नाही. आणि एवढे प्रेक्षक, हल्ली अनेक चांगल्या नाटकांना सुद्धा प्रेक्षक मिळत नाहीत. त्या ठिकाणी मेघनच्या नाटकांमुळे, मेघनच्या या सगळ्या कामामुळे त्याला आजही प्रेक्षक मिळतात आणि खूप मोठ्या संख्येने लोक इथे येतात. गेले 2 दिवस सुद्धा मी बघतोय थिएटर भरलेलं होतं ना. आज कदाचित पावसामुळे थोडेसे कमी आले असतील लोक, पण गेले 2 दिवस थिएटर पूर्ण भरलेलं होतं. आणि हे सगळं कर्तृत्व मेघनचं आहे आणि त्याला साथ देणाऱ्या आमच्या अरविंद सरफरेचं आहे. आम्ही खरंच सांगतो, म्हणजे मनापासून सांगतो, प्रयोगाला येणं एवढेच गेले काही दिवस हे माझं काम आहे, गेली काही वर्ष हे माझं काम आहे, तेवढं मी नक्की करतो. अदरवाईज मेघन आणि अरविंद या दोघांनी ही संस्था मोठी केली. आजच्या या 50व्या वर्धापन दिनाला जरी मी एक संस्थापकांपैकी एक असलो, संस्थापकांपैकी म्हणजे काय की पहिली मीटिंग आमची जी झाली त्या मीटिंगला मी हजर होतो. आणि त्यावेळेला नावही ठरलं नव्हतं संस्थेचं. आणि आम्ही 8-10 जण होतो, त्यातले 6-7 जण तर आर्केटीचे होते. किशोर नंतर म्हणजे आता मेघनला आठवतही नाही, बरोबर आहे, 50 वर्ष झाले, ते पण नंतर आले सगळे. तर पहिल्या मीटिंग पासून, आणि ती आठवते तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, ही मीटिंग सहजानंद चौकामध्ये, सहजानंद स्वामी, त्याला सहजानंद चौक का म्हणतात हेही बऱ्याच जणांना माहित नसेल. त्या सहजानंद चौकात एक तिथे देऊळ आहे, ते सहजानंद स्वामींचं स्मारकाचं देऊळ आहे, समाधीस्थान आहे. आणि त्या समाधीस्थानात, त्या देवळामध्ये अनुराग कल्याण या संस्थेची नाव ठरवण्याच्या आधीची सभा, पहिली सभा त्या ठिकाणी झाली, दुसरी सभा अरविंदाच्या घरात झाली, ज्या वेळेला अनुराग हे नाव ठरलं. आणि त्या दिवशी कदाचित माझ्या एवढा रिकाम टेकडा कोणी मिळाला नसेल म्हणून त्यांनी मला सेक्रेटरी केलं. आणि हे सेक्रेटरी पद मी बरीच वर्ष सांभाळलं. अर्थात परत एकदा
जे काही त्याच्यानंतरचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते सगळं मेघन अरविंद सारख्या लोकांचं आहे. या दोघांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो, कारण त्याच्यामुळे 50व्या वर्षी मला इथे बोलायला मिळालं. ओके, सो अनुरागला 50व्या वर्षाच्या निमित्त खूप खूप अभिनंदन. एवढं बोलून जरा थोडासा जास्ती वेळ घेतला, हा बघतोय माझ्याकडे. खरं तर उदय काकांबरोबर आम्ही अन्याय केलेला आहे, त्यांना कमी वेळ देऊन त्यांनी थोडा घेतला जास्त, पण कारण 50 वर्षाच्या आठवणी आहेत त्या अशा 2 मिनिटात नाही होणार ना, है ना. 2 मिनिटात कशा होतील त्या, पण वेळेचं भान आपल्या सगळ्यांनाच ठेवायला लागेल. त्यामुळे आम्ही कात्री घेऊन बसलोय, वेळ सांभाळतोय, कारण काल जसं झाला तसा उशीर व्हायला नको. दुसरेही कलाकार आपले पाठीमागे आहेत, ते वाट बघतायत त्यांची कला सादर करायला. मी मेघन गुप्तांना अध्यक्षांना एक अनाउन्समेंटसाठी मी माईक देतो. गेले 2 दिवस आम्ही सांगतोय की 20 जून आमचा वर्धापन दिन, त्या दिवशी खूप मोठी घोषणा होणार आहे, खूप मोठी घोषणा होणार आहे. तो आजचा हा सोन्याचा दिवस आला. आजचा सोन्याचा दिवस खरं असं म्हणतो मी की आज 351वा स्वराज्य स्थापना दिन पण आहे. शिवाजी महाराजांनी हे नवीन स्वराज्य स्थापन करून आज बरोबर 350 वर्ष पूर्ण झाली आणि आज 351 वर्ष सुरू झालेलं आहे. मला आठवत आहे की मी अध्यक्ष भाषण आता करायला उभं नाही राहते, मी नंतर बोलणार अध्यक्ष भाषणामध्ये सरांविषयी वगैरे. 2 फक्त गोष्टी अगोदर जाहीर करतो, ती घोषणा सुंदर, आणि एक राहिलेली गोष्ट अशी की आजचे जे आपले अँकर आहेत ना, योगेश कलापुरे, हे पण संस्थेचे अनेक वर्ष सेक्रेटरी होते. असंच उदय म्हणाल तसा बिनकामी होता सेक्रेटरी. 3 दिवसापैकी पहिला जो दिवस आहे, योगेश आयुष्य असोसिएट नावाचा स्वतःचा एक फर्म आहे, तो ऍडवाइस करतो, इन्व्हेस्टमेंट करता ऍडवाइस करतो. सुरुवातीला खूप छोटं प्रमाण होतं, आता खूप मोठं पसरलंय प्रमाण, त्याचं खूप मोठं झालेलं आहे. तर पहिल्या दिवसाचं संपूर्ण आपल्या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व योगेशने स्वीकारलेलं होतं स्वेच्छेने. फक्त एकदा म्हटलं योगेश म्हटलं खूप अडचण आहे, 3 दिवस म्हटलं कसं खेचू. काका म्हणे 1 दिवस माझा आणि 1 दिवस सगळा त्यांनी एका दिवसाचा पूर्ण खर्च उचलला. शिवाय संस्थेचा तो कलाकार पण आहे. संस्थेच्या खूप नाटकांमध्ये त्यांनी कामं केले. या अगोदर नाटक नावाचं नाटक म्हणजे दिलीप परदेशी लिखित नाटक, त्याच्यानंतर काळावजील पांढरा राजा राम दौंडने दिग्दर्शित केलं होतं. आणखी पाषाणकर तुम्ही काय करता हे पण राम दौंडने दिग्दर्शित केलं होतं. आणि इतर अनेक एकांकिकांमध्ये त्यांनी कामं केलेले आहेत. आणि नंतर मात्र त्याला करिअर करत होतो. पण मग आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो की अरे करिअर करायला ठीक आहे, करिअरच्या स्वप्नाबाई येतात, पण म्हटलं अरे तुझी लाईन आहे ना ती मार्केटिंग स्टाईलची आहे. तर आम्ही लोकांना तेही सांगतो की उगाच करिअर म्हणून नको ते करू नका, ग्लोरियस स्वप्न बघू नका. त्यातलं पोटेन्शियल ओळखून आम्ही त्यांना ते सांगतो की तू ह्या लाईनीचा नाट्यशास्त्राचा अभ्यास कर आणि हे ज्ञान तिकडे वापर, खूप मोठा होशील. खूप मोठा आला. त्याचंही मी सन्मानात चिन्ह देऊन मला गौरव करायचा आहे. योगेश कल्लापुरे आयुष्य असोसिएट. आता आयुष्य असोसिएट विषयी थोडं नंतर तू बोल, माझ्या घोषणेनंतर 2 मिनिटं बोल तू पण. महत्वाची घोषणा, मला अतिशय आनंद वाटतो व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना, अगदी म्हणजे डॉक्टर सरवते पण आलेले आहेत आणि तुम्हा सगळ्या लोकांना मला हे सांगायला अतिशय माझा ओढ अभिमान आणि गर्वाने भरून आला. मला हा बोलत नाहीये, हे केवळ रंगमंचाच्या रंगदेवतेची कृपा आहे. मगाशी उदारी पण सांगितलं, याने पण सांगितलं की मेघन मेघन मेघन. नाही, असं काय नाहीये. काय असतं माहिती का की कोणीतरी देवाला एक बावली लागते का, आपली ती योग्यता नाही ना की आपल्यासमोर ईश्वराने प्रकट व्हावं, ती आपली योग्यता नाहीये. मग आपल्यासारख्या लोकांसमोर म्हणजे माझ्यासारख्या लोकांसमोर एक कोणतरी बावलं देव उभा करतो आणि त्याला कळ दाबतो, ते बावलं चालतं आपलं. तसं मी त्या रंगदेवतेचा मी बावला आहे, यापुढे माझी किंमत काय नाही. तर ती घोषणा अशी आहे की मुंबई विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग आणि अनुराग यांच्या सहयोगाने
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, ठाणे आणि या सगळ्या परिसरामध्ये येत्या अकॅडमिक इयर पासून प्रमाणपत्र सर्टिफाईड कोर्स सुरू होणार आहेत. मुंबई विद्यापीठ आणि अनुराग एकत्र येऊन हे काम करणार आहे. खूप माझ्या गौरवाची, अभिमानाची आणि खूप मोठी बाब आहे. आणि मुंबई विद्यापीठाने अक्षरशः सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे. मी मुंबई विद्यापीठाचे सगळे पदाधिकारी आहेत, व्हाईस चान्सलर आहेत, श्रीयुत योगेश सोमन आहेत, संचालक. खरं आज ते इथे येणार होते. मी सरांना बोललो म्हटलं, सर तुम्ही तुमच्या मुखातून जाहीर करा, ही एवढी आनंदाची गोष्ट. ते येणारही होते, पण अचानक त्यांना दिल्लीला एक महत्वाची मिटिंग लागली आणि ते काल रात्रीच गेले. त्यांचा मला फोन आला, म्हणजे मेघन मी जातोय, तू जाहीर कर. आणि विद्यापीठातर्फे आपले डॉक्टर साहेब येतील, डॉक्टर प्रदीप सर्वदे. डॉक्टर म्हणजे नाट्यशास्त्र डॉक्टर बरं का, MBBS नाही, नाटकाला डिसेक्शन केले त्यांनी. तरी घोषणा केली. या घोषणेनंतर, म्हणजे या घोषणेचा थोडासा एक घोषणा सांगतो तुम्हाला, की 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती या सर्टिफाईड कोर्स करता एलिजिबल आहे. मुंबई विद्यापीठ परीक्षा घेणार आहे. सिलेबस मुंबई विद्यापीठात असेल आणि मुंबई विद्यापीठाचे त्यांचे जे पॅनलवरची लोक आहेत ती प्रशिक्षक सगळे असतील आणि खूप सुंदर प्रशिक्षण मिळणार आहे. प्रॅक्टिकल प्रशिक्षण मिळणार आहे. त्याद्वारे दुसरे पण एक अजून घोषणा करतोय, काही 2-4 प्रोडक्शन हाऊसशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनीही मान्य केलं की तुमच्या या कोलॅबोरेटेड प्रकरणातून, या सगळ्या तुमच्या उद्योगातून जे चांगले कलावंत निर्माण होतील. आपले खूप कलावंत निरनिळ्या मालिकांमध्ये, निरनिळ्या चित्रपटात, निरनिळ्या व्यावसायिक नाटकात कामं करतात. तर त्यांना आम्ही प्रोडक्शन हाऊसमधून त्यांना डेफिनेटली पाचारण करू असंही त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. तर ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आता मला अध्यक्ष भाषण नंतर करणार आहे, फक्त 5 मिनिटं बोलणार, जास्ती बोलणार नाही, कारण नंतर अनिरुद्ध गोसावी आणखी स्वप्नील भाटे यांचा अप्रतिम जुगलबंदी आपल्याला ऐकायचे. या धन्यवाद काका. मी प्राध्यापक सरवदे यांना प्राचारण करतो मनोगत व्यक्त करण्याकरता. नमस्कार. आत्ता जी घोषणा गुप्ते काकांनी केली त्याच संबंधी मी थोडंसं बोलणार आहे. पण त्यापूर्वी 50 वर्ष अनुराग कल्याण या परिसरामध्ये रंगकार्य करते, नवनवीन कलावंत घडवण्यासाठी प्रयत्न करते, प्रेक्षक घडवते. त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन. आता बऱ्याचदा अनुराग ही निशुल्क काम करते, सेवाभावी वृत्तीनं काम करते असं ऐकलं. पण आता इथून पुढे ज्यावेळेस आपण सर्टिफाईड कोर्स देणार आहोत त्यावेळेस मात्र तुम्हाला निशुल्क म्हणण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला सशुल्क असणार आहे तो कोर्स आणि विद्यापीठाच्या नियमानुसार असणार आहे. त्यामुळे जी सेवा आपण देणार आहोत ही सेवाच आहे. शिक्षण ही सेवाच आहे. त्याच्यातून पैसे कमवणं हा उद्देश नसतोच आणि नसावा सुद्धा. विद्यापीठाने 50 वर्ष सेवा करणाऱ्या संस्थेवर जो विश्वास टाकलेला आहे, मला वाटतं तुम्ही इतकी वर्ष काम केलेल्याचं ते एक संचित आहे. तुम्ही इतकी वर्ष 50 वर्ष तुम्ही सतत सेवा देत आहात. आता तुमच्या हातून पुढच्या 50 वर्षांसाठी काहीतरी नवयुवकांना किंवा रंगकर्मींना देता यावं याच्यासाठीची ही सुरुवात आहे. अनुराग कल्याणचा माझा संबंध फारसा आलेला नाहीये. खरं तर 50 वर्षानंतर मी आता अनुरागशी जोडलो जातोय याचा मला खूप आनंद आहे. ठीक आहे, पाहू. काकांची माझी ओळख एका शॉर्ट फिल्मच्या निमित्तानं झाली. मेघन काकांना मी आधी ओळखत होतो, नावानं ओळखत होतो, त्यांच्या नाटकांना निमित्तानं ओळखत होतो. प्रत्यक्ष त्यांची माझी ओळख झालेली नव्हती, पण त्या निमित्तानं ओळख झाली आणि मग तिथून पुढे आमचे ऋणानुबंध वाढत गेले, बोलण्यातून वाढत गेले. त्यानंतर एका
शिबिरासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी विषय काढला आणि त्यांच्या मनामध्ये त्यांची काय स्वप्न आणि प्रकल्पाविषयीचं होतं बोलले. हे बोलणं झाल्यानंतर त्यांना वाटलं की यस आपण आता कामाला लागलं पाहिजे आणि त्यांनी बरोबर आपल्या मनातली संकल्पना जी आहे ती सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आज त्यांच्या मनातला जो एक संकल्प होता त्याचं एक छोटंसं रूप, खूप मोठे संकल्प त्यांच्या डोक्यात आहे, त्याचं एक छोटं रूप आपल्या समोर येत आहे. या प्रोग्राम विषयी म्हणजे प्रशिक्षणाविषयी येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं याचं विस्तृतीकरण होणार आहे. कारण हे सर्टिफाईड कोर्स असेल, प्रमाणपत्र हा कोर्स असेल तरी पुढच्या काळामध्ये तो डिप्लोमा होणार आहे, नंतर तो डिग्री होणार आहे, नंतर तो मास्टर होणार आहे. हे का सांगतो मी आता, कारण येणाऱ्या काळात न्यू एज्युकेशन पॉलिसी येते आणि तुमचं हे शिक्षण जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण 12वी पास झाल्यानंतरचा कुठलाही मुलगा 1 वर्ष तो शिकला तर त्याला सर्टिफाईड कोर्स दिला जातो, दुसरं वर्ष शिकला तर त्याला डिप्लोमा दिला जातो, 3 वर्ष शिकला तर तो डिग्री पास आउट होतो आणि 4 वर्ष शिकल्यानंतर त्याला मास्टर की मिळते. हे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालेलं आहे. 4 वर्षानंतर डायरेक्ट तुम्ही PhD ला ऍडमिशन घेऊ शकता. जसजशी तुमची संस्था आणि विद्यापीठ काम करत राहील त्या पद्धतीने आपल्या संस्थेचा आणि या कोर्सचा विकास होत जाणार आहे. त्यामुळे केवळ सर्टिफाईड कोर्सवर आपण समाधानी न राहता पुढील काळामध्ये या परिसरामध्ये इथून मास्टर झाला पाहिजे किंवा आता क्लस्टर्स विद्यापीठ आलेले आहेत, विद्यापीठाचं काय केंद्रीकरण झालेलं आहे. एकाच विद्यापीठावरती एवढा भार न टाकता तुमची छोटी छोटी केंद्र झाली पाहिजेत अशी भारत सरकारची योजना आहे. त्यामुळे ही एक संस्था उद्याचं विद्यापीठ होऊ घालेल, उद्याचं विद्यापीठ असू शकेल पुढच्या 50 वर्षामध्ये, अशा पद्धतीची ही एक वीट या ठिकाणी रचली जाते. मला अशा प्रसंगी म्हणजे मध्यावर म्हणूया आपण पुढची 50 वर्ष, आता मागची 50 वर्ष, मागच्या 50 वर्षाविषयी या सगळ्या लोकांनी बोललेलं आहे. मला पुढची 50 वर्ष या सोबत राहण्यासाठी खूप आनंद होईल. म्हणून पुढील 50 वर्षाच्या काळाकरिता अनुराग कल्याणला मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो, तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि दुसरं असं मला योगेश सोमण सरांनीच सांगितलेलं आहे की पुढच्याच आठवड्यामध्ये मेघन काका, आम्ही आणि काही आमचे अभ्यासक मीटिंग घेऊन याच्या स्ट्रक्चर विषयी, सिलेबस विषयी आणि एकूण त्याच्या फीसच्या स्ट्रक्चर विषयी, त्याच्या सगळ्याच माहितीविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत किंवा विद्यापीठाच्या वतीनं सुद्धा ती माहिती प्रसारित केली जाईल. एवढं सांगून सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. सहसंस्थापक आणि तुम्हालाही 2च मिनिटं बोलायचं. मोठी अट आहे. कान धरून मला स्टेजवर चढवणारा माझा पहिला गुरु आणि माझा परमप्रिय मित्र मेघन गुप्ते, त्याच्याबद्दल बोलावं एवढं थोडं आहे. आज आमची 52 वर्षाची मैत्री आहे. कॉलेजला गॅदरिंग मध्ये त्याला एक कलाकार मिळत नव्हता. मला त्याने विचारलं, तू कल्याणला राहतो ना रे, आग्रा रोडला, चल माझ्या एकांकिकेत काम कर. आणि इथनं झाली माझी नाटकाची सुरुवात. तर ती एकांकिका होती बिचारा डायरेक्टर, मला अजून आठवत आहे. आणि जवळजवळ तिचे 100-125 आम्ही प्रयोग केले त्या एकांकिकेचे. आणि हे खरंच म्हणजे हे कौतुकास्पद आहे आणि मला हे अभिमानाने सांगावंसं वाटतं. तर असा हा मेघन गुप्ते नाटकाचा वेडा माणूस. याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला कुणालाच माहित नाहीये आणि मी जवळचा मित्र असल्यामुळे ही गोष्ट मला माहिती आहे. हा माणूस एका कॅनरा बँकेमध्ये एका मोठ्या हुद्द्यावर सर्व्हिसला होता. त्याची गिरगाव ब्रँच होती. 15 ते 20 वर्षाची त्याची जवळजवळ नोकरी झाली होती आणि 20-25 वर्षाचा कालावधी अजून शिल्लक होता. आणि अशा वेळेला नाटकाच्या वेडापायी या माणसाने आपली नोकरी सोडली आणि संपूर्ण आयुष्य अनुराग या नाट्य संस्थेसाठी वाहून घेतलं. असा हा वेडा माणूस, खरंच वेडा माणूस, नाटकावर प्रेम करणारा माणूस हा मी माझ्या आयुष्यात तरी प्रथमच पाहिलेला आहे. म्हणून आम्ही सर्वजण
आम्ही त्याला तो जे म्हणेल, जे नाटकासाठी जे करतोय ते अगदी योग्य करतोय असं म्हणून त्याला होला हो म्हणत असतो. आम्ही सगळे जरी संस्थापक जरी असलो तरी याच्यातला आमचा पहिला शब्द हा मेघनचा असतो आणि तो म्हणेल ते आम्ही फायनल. समजलं का? इतका हा वेडा माणूस आहे. आणि असंच मेघन आयुष्यभर असंच नाटकावर प्रेम करत राहा. मी जास्त काही बोलू शकत नाही. समजलं का? इतकं मी तुझ्यावर प्रेम करतो. माझा ऊर भरून येतोय. मी आपला सर्वांना धन्यवाद. धन्यवाद काका. म्हणून तर मी मगाशी जे म्हटलं की मिनिटं दिलेली आहेत, 2 मिनिटं मी घेतो. त्यानंतर मेघन काका 5 मिनिटं बोलणार आहेत, कारण ते 2 मिनिटं मगाशी बोलले, त्यांना 7 मिनिटं होती. माझी ही सुरुवात अनुरागची, मी बालगणेश मंडळामध्ये कार्यरत होतो आणि मेघन काका हे तिथे अध्यक्ष म्हणून आले होते. आणि आमचे रवींद्र काळे, बाबा काळे म्हणायचे त्यांनी मला सांगितलं, योगेश ओळख करून दे. माझ्या तोंडातनं शब्द फुटला नाही. मी उभा राहिलो आणि खाली बसलो. आणि त्या दिवशी मी शपथ घेतली की उद्या जेव्हा वेळ येईल तेव्हा 1000 लोकांसमोर सुद्धा मी बोलेन. आणि माझा अनुरागचा प्रवास सुरू झाला. आणि 1-2 दिवस नाही तर मी 15 वर्ष अनुरागचा सेक्रेटरी होतो. आणि अनुरागच्या ऋणात मी कायम असणार आहे, कारण अनुरागनेच बोलायला शिकवलं आणि ते बोलणंच आज माझ्यात आहे आणि माझं काम करतंय. कारण मी मार्केटिंगमध्ये आहे. माझी आयुष्य असोसिएट ही संस्था आहे ज्याच्यात इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल आम्ही पूर्ण सर्व्हिसेस देतो. पण हे नुसतं तेवढंच नाही, तर आम्ही पूर्ण मार्गदर्शन करतो. आम्ही इन्व्हेस्टमेंट करा सांगत नाही, तर इन्व्हेस्टमेंट कुठे, कशी, कधी, केव्हा, का करा हे सांगतो. गोल सेटिंग करून देतो. मी स्वतः MBA आहे इन्शुरन्स अँड फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये. आणि त्या माध्यमातच आम्ही गोल सेटिंग आणि नंतर मग इन्व्हेस्टमेंट पर्याय हा सुचवतो. हे झालं माझं 1 मिनिटाचं आणि मगाचं 1 मिनिटाचं. आता मी काकांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. 1986 पासून विजय भानवे माझे मित्र आहेत. 1986 पासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पाय रोवला. आणि मी आता त्यांच्या इतर पिक्चरची नावं घेत नाहीत, परंतु जगदीश खेपुडकरांचे हे मानसपुत्र असे मानले जातात. आणि जगदीश खेपुडकरांचं गौरी हा 2005 साली आलेला सिनेमा, या सिनेमाचे ते दिग्दर्शक होते. त्याच्यापूर्वी तूच माझी घरची लक्ष्मी, तूच खरी घरची लक्ष्मी हाही चित्रपट मला वाटतं खेपुडकरांचा होता आणि त्या सिनेमाचे सुद्धा हे दिग्दर्शक होते. आणि यांच्याबरोबर मला एक अनोळखी हा सिनेमा करण्याची संधी मिळाली होती. आणखीन पाटलाचं पोर हा दुर्दैवाने हा पिक्चर अर्धवटच राहिला, ज्याच्यामध्ये प्रशांत दामले आणि अशोक सराफ, एक छान पिक्चर होता, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे तो पिक्चर पूर्ण होऊ शकला नाही. त्या सुद्धा सिनेमाचे हे दिग्दर्शक होते. असे हे विजय भानू आज आपल्याकडे आलेले आहे शुभेच्छा देण्यासाठी. तर ते आता आपल्याला अनुरागला शुभेच्छा देतील. 1 मिनिट. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व नाट्यरसिक प्रेक्षक, नमस्कार. खरं म्हणजे बोलायचं पॉईंट्स भरपूर आहेत, पण इथे सर्वांनी ते बोलून टाकलेलं आहे आणि सगळे मुद्दे त्याच्यातच आलेले आहेत. आनंदाची गोष्ट अशी की 50 वर्ष काम करणारी ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न होऊन नवीन कार्यकर्ते आहेत. त्याच्याबद्दल माझ्या मनपूर्वक शुभेच्छा सर्वांना. थँक्यू. अभिजित गायकवाड, निर्माते. सर्वांना माझा नमस्कार मनापासून. वसई थोड्या वेळापूर्वीच मला विचारलं होतं तुम्ही काय बोलणार आहात का. मी बोलणार नाही म्हणून सांगितलं होतं, पण एवढी सगळी बोलली तर मी एकटाच राहिलो. म्हटलं मला बोलणं भाग आहे आणि बोलणं गरजेचं वाटलं म्हणून आता मी बोलायला लागलो. खरं पाहायला गेलं तर मला त्याला सांगायचं आहे, मी 2018ला 13 फुटावरून पडल्यामुळे माझी कवटी फ्रॅक्चर आहे. मला बोलता येत नाही, जिभेचा प्रॉब्लेम आहे थोडासा, म्हणून मी बोलायला टाळत होतो. पण शेवटी मला बोलायची वेळ आली, कारण सगळेच बोलले. आणि अरविंद सरपरे हे ह्या संस्थेचे, अनुराग संस्थेचे
संस्थापकच नाहीत तर ते आमचे खास मित्रही आहेत. 1999ला अनोळखी टेलिफिल्म जी पहिल्यांदा केली ती त्याच्यावर आम्ही केली होती. त्यांनी कार्यकारी निर्माता म्हणून माझ्याकडे माझ्याबरोबर कार्यकारी निर्माता म्हणून काम केलं. संपूर्ण टीमचं नियंत्रण खर्चातून संपूर्ण त्यांनी जबाबदारी घेतली एका ह्याच्या आली. आणि विजय भाऊन हे दिग्दर्शक म्हणून यांनी काम केलं. मी फक्त निर्माता होतो. एव्हाना ETVने थोडासा जागा दिल्यामुळे मी पुढे निर्माता म्हणून राहिलो नाही, कारण मी स्वतः ते मागे घेतलं. म्हटलं आपले ते पेट नाही आहे. आणि मी स्वतः शूटिंग कन्स्ट्रक्शन लाईन स्वतः झोकून दिलं, जॉबवरती कॉन्सन्ट्रेट केलं. आणि त्याच्यानंतर मी दादावरती मेन ऑफिसर होतो शिपिंग लाईनमध्ये. 7,500 लोक माझ्या हाताखाली काम करत होती. 2008 ते 2,500 सुपरवायझर स्टाफ, शेड मॅनेजर, लेबर सुपरवायझर, इन्स्पेक्टर, फोरमॅन, चार्जमन असे आणि सर्व्हिस असं 2,500 आणि 5,000 लेबर्स. त्याचे इन्चार्जशिप म्हणून मी सुपरवायझर काम करत होते. का मी प्रत्येक पार पाडलेलं आहे. त्या ठिकाणी मला जेम्स बॉन्ड म्हणून माझं नाव तिकडे सिद्ध झालेलं आहे. जेम्स बॉन्ड गायकवाड म्हणून फेमस झालेलं आहे. आता मी बराच वेळ झाला पुढच्या लोक कार्यक्रम आहे म्हणून जास्त वेळ येत नाही की सरपरे साहेबांनी अनुराग संस्थेचं हे जिवंत 50 वर्ष ठेवले आणि अजून 50 वर्ष ठेवतील याची गॅरंटी आहे मला. कारण याच्या अगोदर 5 वर्षामध्ये काही संस्था झोपलेल्या पाहिजे, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. 5 वर्ष सुद्धा चालू शकत नाही, पण 50 वर्ष चालणं फार मोठं कठीण काम आहे. ते त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. मी मेघन काकांना पाचारण करतो. मी घड्याळ लावणार आहे. श्री रंगदेवता रसिक प्रेक्षकांना विनम्र वंदन करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा मी आभार मानतो, कौतुक करतो, त्यांचं स्वागतही करतो. आणि फक्त थोडक्यात मनोगत व्यक्त होतं. खरं तर थोडक्यात मनोगत व्यक्त करायची अजिबात इच्छा नाही माझी, पण याच्यानंतर कार्यक्रम आहे ना, आणि तो खूप सुंदर कार्यक्रम आहे. त्याचा आस्वाद तुम्ही जरूर आपण सगळ्यांनी घ्यायचा. मीही घेणार आहे, कारण ही म्हणजे काय म्हणतात ना, दुर्मिळ अशी संधी आहे. मंडळी, अनवरची स्थापना तुम्ही उदयकडून आणि अरविंदाकडनं थोडीशी ऐकली. त्याच्या पुढचा थोडासा एक छोटासा कथानक सांगतो. मग आपलं ठरलं की संस्था काढायची. संस्था काढायची जरा ठीक आहे हो, पण तालमी कुठे करायच्या, भेटायचं कुठे, काय करायचं. मग आमच्याकडे तेव्हा संजीव अभ्यंकर होता एक विद्यार्थी होता. संजीव अभ्यंकर आमचा संस्थेचा. तो शारदा मंदिरमध्ये शिकत होता. म्हणजे शारदा मंदिराने आमचा स्नेह कसा जमला, की बोरसेचा आणखीन RD पाटील सर, खरं तर सौरभदत्त कुलकर्णी, त्याची आई कैलासाची उषाताई आणि बापू त्यांचे वडील बापू फडणीस, त्यावेळेचे संस्थेचे मुख्याध्यापक. तर संजीव बापूंकडे घेऊन गेला आणि मी घाबरत गेलो. असा आधी लहान टिल्लर होतो. म्हटलं अशी संस्था काढल्या, आम्हाला नाटकाच्या तालमीला जागा वगैरे, तर घ्या की त्या गोठ्यातला वर्ग घ्या. म्हणजे त्या वर्गात तिथे वर्ग भरायचा, पण पूर्वी तिकडे गोठा होता तो, तर त्या वर्गाला नाव पडलं गोठ्यातला वर्ग. तर मला पटकन आठवलं, अरे येशू ख्रिस्ताचा जन्म गोठ्यात झाला, अनुरागचा जन्म गोठ्यातच झाला की गोठ्यातला वर्ग. आणि तेव्हापासून शारदा मंदिर आमचं जे नातं जमलेलं आहे, ते शारदा मंदिरला आम्ही आई मानतो. शारदा मंदिर संस्था, शिक्षण संस्था आम्ही आई मानतो, निरतिशय प्रेम करतो. माझी दोन्ही मुलं शारदा मंदिरमध्ये शिकली. त्यावेळेला मला सगळ्या लोकांना सांगितलं, अरे काय तू कुठे शारदा मंदिरमध्ये घालतोयस, जरा चांगल्या मोठ्या शाळेत घाल. म्हणतात का शारदा मंदिर घालतोस? पण असं शाळेवर नसतं काही. हे सगळे शिक्षक लोक नाही, डेडिकेटेड आहे, हे वेडे आहेत सगळं. जसं उदयनी मला अरविंद बोलला, मी वेड्या आहे, शिक्षक पण विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता अक्षरशः वेड्यासारखी शिकवत असतं ते लोक. काय प्रकल्प राबवतात शाळेमध्ये. त्या शाळेचं काही नसतं. आपलं जर नाणं खोटं असेल ना, तर शिक्षक किती मोठा असेल तरी आपल्या नाण्याला काय खरं नाही. आपलं नाणं खोटं आहे. त्या शाळा किती मोठी आहे, शाळेचं नाव किती मोठं आहे, शाळेची इमारत किती मोठी आहे, हे सब झुठी बात आहे. हे सोनं आहे ना, हे सोनं शाळेचं हे महत्वाचं आहे. तर असं सोनं जिकडे असेल त्या शाळेमध्ये आपण जरूर जावं. माझी मुलं त्या शाळेत गेली आणि जे लोक मला सांगत होते, अरे कुठे शारदा मंदिरमध्ये घातलं, आज माझा मुलगा खूप मोठ्या पोस्टवरती हैदराबादला आहे. त्याला फक्त इंग्लिशच बोलावं लागतं, दुसरं त्याला बोलता येतं तिकडे. आता शारदा मंदिरमध्ये आणि इंग्लिश कसं आहे ना, म्हणजे माझी मुलगी लंडनला आहे,
शारदा मंदिरमध्ये शिकली. म्हणजे असं काय नाही, ती शारदा मंदिर खूप मोठी शाळा आहे, खूप डेडिकेटेड शाळा आहे, वेड्या लोकांची शाळा, अगदी म्हणजे जीव तोडून शिकवतात सगळे लोक. तेव्हा अशा त्या सुंदर सोन्याच्या शाळेमध्ये आमचा जन्म झाला, अनुरागचा जन्म झाला. गोठ्याची शाळा, गोठ्याचा वर्ग आणि गोठ्यातले आमचे अनुराग. ते गोठ्यातले अनुराग आता हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, कारण एक लक्षात ठेवा की असं एक माणूस काही करू शकत नसतो, सगळ्यांचं प्रेम असतं. कल्याणातले खूपसे व्यापारी आम्हाला मदत करतात, सहकार्य करतात, आर्थिक सहकार्य करतात. कारण आम्ही विद्यार्थ्यांकडून पैसे घेत नाही, आम्ही पूर्वी पण घेत नव्हतो, आताही घेत नाही, मोफत शिकवतो. हल्ली एक अशी टूम निघालेली आहे, कल्याणात पण आहे, अवतीभोवती पण आहे, की तुमच्या मुलाला नाटकात काम देतो, द्या 3000 रुपये. हे असं मागायचं नाही, तर मुलाला घेतो का, आम्ही का पैसे घेत नाही. आणि मालिकदारांनी निर्मिती खर्च म्हणून 4000 रुपये घ्यायचे. आम्ही हे असे निर्मिती खर्च म्हणून पण पैसे घेत नाही आणि तुमच्या मुलाला काम देतो, द्या 3000 असेही घेत नाही. मग याचा अर्थ आम्ही फार श्रीमंत आहोत का? अजिबात नाही, अजिबात श्रीमंत नाही. पण हे प्रेम आहे ना, आज थोडंसं आटलंय पावसामुळे, पण हे प्रेम सगळं काही देतो. आणि इथे इच्छा असेल ना तर पैसा काही कमी पडत नाही. आता 50 वर्षांनी साजरा करताना मला लोकांनी वेड्यात काढलं, 3 दिवस करतो का, डोकं फिरला का, पैसे कुठं आणणार, अरे होईल होईल सगळं. आणि झालं की आपोआप झालं. योगेश सारखे लोक उभे राहिले, शब्द टाकायचे खोटे उभे राहिले, झालं, कोण गेलं. हे सगळं तुम्हा सर्वांच्या भरभरून दिलेल्या प्रेमामुळे शक्य झालेलं आहे. आणि आता सर्वदे सर तुम्ही सांगितलं की युनिव्हर्सिटीचा एक भाग होणार आहे. पुढचे 50 वर्ष अनुराग तुम्हाला सांभाळायचे, कारण नंतर आम्ही फोटोच असू, फोटो मेघन गुप्ते, अरुंद सफरे, उद्या वैद्य, फोटो आणि फोटोला हार. पुढे यांना सांभाळायचंय, ती माझी मुलं बसले त्यांना सांभाळायचंय. अनुराग सांभाळा. आमच्या शेखर गांधी आणि उद्या हा संजय मला बोललो होता, श्याम बोललो होता की अरे दुसरी पिढी तयार करणार तुझ्यानंतर कोण. तेव्हा असं ठरवलं की 50 वर्ष झालं की आपण संस्था बंद करूया. पण मला उद्या म्हणाला संस्था बंद नको करू, चालू ठेव. आणि संस्था चालू राहणार आहे, कारण आता विद्यापीठाने हात ठेवलाय डोक्यावरती. साक्षात सर्वोदय सर आहेत, योगेश सोमण सर बरोबर आहेत, कमतरता कुठली आहे. आणि तुम्ही सगळे आहात प्रेम करण्याकरता, कारण तुमचं प्रेम ही सगळी मंडळी सक्रिय करणार आहेत. तेव्हा अनुराग आपण 100 वर्ष चालणार, मला खात्री. मी जरी फोटोत असलो तरी अनुराग चालणार. अधिक तुमचा वेळ घेत नाही, तुमची सूत्र योगेश कलाप्रमाणे देतोय. आणि याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे त्याकरता आभार प्रदर्शन सगळ्यात महत्वाचा बाबा, कारण खूप लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे. अनेकांची नावं इकडे घेतली जाणार नाहीये, पण आपण लोखंडे का देवानंद लोखंडे. हा, देवानंद लोखंडे. मग तुमचं नाव घेतलं, पण सॉरी, माफ करा, मी ओळखाय तुम्हाला. जे आजचे मान्यवर होते त्यांच्यापैकी एक देवानंद लोखंडे यांचं अनुरागच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि मेघन काकांना मी त्यांना स्मृतिचिन्ह आणि गुलाब पुष्प देण्याची विनंती करतो. मी दिलगिरी व्यक्त करतो, ते समोर बसले होते पण माझं लक्ष नाही गेलं, मला माफ करा. नाही पण तरी इट्स माय ड्युटी, कारण माफ करा म्हणाला काय सोपी गोष्ट आहे. माफ करा, जाहीरपणे माफी मागणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे, ती मी करून टाकतो. आभार प्रदर्शन. पण त्याआधी ज्यांच्यामुळे जी मुलं घडतात, आजी ते सगळी बसलेली मुलं आहेत, आतमध्ये पण जी काम करतायत, ही जी मुलं आहेत, ही जी कलाकार आहेत, जे बाल कलाकार नंतर थोडे मोठे होतात, मोठे कलाकार, आणि त्यापेक्षा अजून मोठे झालेले मोठे कलाकार, असे जे कलाकार आमच्या सोबत आहेत, ते काकांवरचं प्रेम व्यक्त करण्याकरता एक छोटासा काकांचा सत्कार करू इच्छितात. मी काकांना पुढे बोलवतो आणि शिवाजी शिंदे आणि उदय वैद्य यांनी काकांचा सत्कार करावा आपल्या कलाकारांच्या वतीने. घरच्याच माणसाने घरचाच असं झालं ते. हा मुलांकडचा सत्कार आहे, मुलांनी ठरवलेला, जे काकांना माहिती नव्हतं
त्यांनी फक्त मला गपचूप कोपऱ्यात घेऊन सांगितलं की आम्हाला असं असं करायचं आहे आणि त्यांच्या भावना काकांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे. कारण संस्थेचा वाढदिवस आहे, आपण ज्याचा वाढदिवस असतो, जे अध्यक्ष आहेत त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. नारळ तुमच्या हातात वाढवायला दिलाय. अरविंद काकांचाही मुलांना सत्कार करायचा आहे. नाही, फोटोत जाऊ नका, मागच्या खुर्चीत बसून नवीन पिढी तयार करा. सरवदे सर आणि लोखंडे सर, आभार प्रदर्शन तसं बघितलं तर 50 वर्षाचं आभार प्रदर्शन आहे. सगळ्यांची आम्ही इथे नावं घेणार नाही आहोत. जे आज उपस्थित आहेत आणि देवानंद लोखंडे सर, पप्पू शेठ, म्हणजे प्रफुल्ल गवळी. मी 15 वर्ष अनुरागमध्ये होतो, म्हणजे अनुरागचा सेक्रेटरी होतो आणि जेव्हा केव्हा आम्हाला काही कमी पडायचं आम्ही त्यांच्याकडे जाऊन उभं राहायचो आणि आम्हाला त्या सर्व वस्तू म्हणजे ती जी काय आमची रिक्वायरमेंट आहे ही पूर्ण व्हायची. असे पप्पू शेठ, आत्रे रंगमंदिर हे म्हणजे आत्रेमध्ये आल्यानंतर खालच्या सुरक्षा रक्षकापासून ते लाईटमॅन पर्यंत सगळे आमच्या सोबत असतात, आमच्या सहकार्यासाठी असतात. त्यांचेही आभार. खाली एक छानशी रांगोळी आज काढली गेली आहे, त्या सौ वाणी, शुभ्रा वाणीची आई, त्यांचेही आभार. 50 वर्षाच्या कालावधीत अनेक अगणित लोकांचे सहकार्य लाभले, अगणित कलाकार संस्थेत सहभागी झाले, त्यांनी संस्थेचं नाव मोठं केलं. त्या सर्वांचे आभार. सगळ्यांची नावं घेऊ शकत नाहीत म्हणून दिलगिरी व्यक्त करतो, पण ह्या सगळ्यांचे आभार. आणि असं सर्वांचं प्रेम, या रसिक प्रेक्षकांचं प्रेम अनुरागला सदोदित मिळत राहो. पुढची 50 वर्ष सुद्धा काका फोटोत कधी जातील माहित नाही, पण तोपर्यंत ते बघत राहतील. आणि काका एवढ्याच जाणार नाहीत. मला 20 वर्षापूर्वी काका म्हणायचे, अरे मी 55. म्हटलं नाही काका, असं काय विचार करू नका. आणि अजून बॅटिंग करतात, अजून नाटक बसवत आहेत, अजून विद्यार्थी कलावंत घडवत आहेत. आणि काकांना एवढा सुटका नाही, जोपर्यंत त्यांच्या जो काही आकडा ठरलेला असेल एवढे कलावंत तुम्ही घडवायचे तोपर्यंत काकांना सुटका नाही आणि काकांशी जोडले गेलेल्यांना पण नाहीये. त्यामुळे असंच प्रेम सगळ्यांचं मिळत राहो. धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमासाठी आपण तयारी करूया. कोणी जाऊ नका, अप्रतिम कार्यक्रम आहे, फक्त 40 मिनिटाचा आहे, अवश्य थांबा.